कुठं होता रे बाबा तू? अरे यांना मला दिसलीच नाहीये. बाबा बाबा कशी आली सगळी जमा झाली मगा बस चला महादेव छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव बघू शकता कपारी मार्ग बोले बोले जबरदस्त लाईन आहे मेन मित्रांनो मी आहे धीरज पात्रे आणि तुम्ही बघता धीरज फिशिंग अँड ॲडव्हेंचर. तो आजचा व्हिडिओ ॲडव्हेंचरचा आहे. आपण चालू आहे भीमाशंकरला आपल्या मित्रांच्या जोडीला. बघू शकता आपल्या गावातले अख्खे पोरं आहेत आणि आपण घरून येताना जरा लेट झालो पण डायरेक्ट आपण मशाला आलो आहे. मशा बघू शकता तुम्ही ही मशा यात्रा भरते इथे मशाला आलो आपण आणि मशावरनं आपण जो आता बलिवराला आणि बलिवराला गाड्या लावू आणि तिथून जो पायी महाशिवरात्रीच्या यात्रेला म्हणजे भीमाशंकरला 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग आहे पवित्र देवस्थान आहे. तिथे आपण पायी जाऊ ट्रॅकिंग करू आणि आपण जर कारने गेलो असतो किंवा गाडीने गेलो असतो तर तो 150 किलोमीटरचा प्रवास आहे. तो 150 किलोमीटरचा प्रवास आहे आणि हा तुम्हाला मी शॉर्टकट प्रवास दाखवतो. म्हणजे 20 किलोमीटर मुरबाडपासून एक ॲव्हरेज 18-20 किलोमीटर आपण बाईकने प्रवास करणार आणि तिथून डायरेक्ट डोंगरावर पायी जाणार. सो व्हिडिओ खूप धमाल आणि मजेदार होणार आहे. व्हिडिओ एंड परत बघा. व्हिडिओ एन्जॉय करा. वरती गेल्यावर तुम्हाला दाखवतो. सो व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद. सो मित्रांनो बघू शकता या भावांमुळे आपल्याला आज नवीन रस्ता भेटलेला आहे. डायरेक्ट आपण डोंगर पायथ्याशी आलेलो आहे. तुम्हाला दाखवतोच मी. आपण नेहमी बलिवराला गाडी लावतो. आपण कुठल्या वाडीला लावतो? चापाच्या वाडी आणि इथं बंगलो सिस्टीम आहे. इथं बघू शकता इथंच आपल्या गाड्या लावलेल्या आहेत. आपण त्या गाड्या इथं पार्क केलेल्या आहेत. CCTV कॅमेरा पण इथं आणि हे जे डोंगर दिसतात मागे त्या डोंगरावर आपल्याला चढायचे आहे. तुम्हाला त्या बॅक साईडने दाखवतो. अशा गाड्या लावतात तिथे बघू शकता. हीच आमची गँग. बोला छत्रपती शिवाजी महाराज की हर हर. बघू शकता हा टावर जो दिसतो ना तुम्हाला टावरवर आपल्याला जायचे. इथे भीमाशंकर नाही इथून निघू आपण पायी. आता अशी मजा मस्ती करत आपण निघूया. डायरेक्ट आपण पायथ्याशी आलेलो आहे मित्रांनो. दरवर्षी आपल्याला खूप चालायला लागते. यावर्षी शॉर्टकट मारायला आपण बघू शकता. सो एन्जॉय करूया. व्हिडिओ एन्जॉय करा आणि एंड परत बघा. डायरेक्ट तुम्हाला वरती पोचल्यावर दाखवतो. रस्त्यावरची आपल्याला धमाल मस्ती दाखवता नाही आली मित्रांनो कारण की रस्त्याचं काम चालू आहे ठिकठिकाणी. त्यामुळे धूळ खूप उडते आणि वातावरण थोडासा आज वारा पण खूप आहे. त्यामुळे व्हिडिओ शूट नाही करता आले. डायरेक्ट आपण पायथ्यापासून डायरेक्ट वरती जाऊ पायी. ट्रॅकिंगचा व्हिडिओ तुम्हाला दाखवतो. इथेच बघा मस्ती चालू झाली या मान्याची. काय काय इथे पण गाड्या लावल्यात आणि हे लँडमार्क म्हणजे पाणी टाकी बांधायला घेतली. हवा बघू शकता जबरदस्त हवा सुटली. त्यामुळे आज खूपच धूळ आहे. त्यामुळे रस्त्याचा व्हिडिओ काढता आला नाही मित्रांनो. क्षमा असावी. हे माझा पार्टनर मासे पकडायला जोडीला असतो मा भाव. जरा मस्ती करूया. हे अरे आंब्यापर्यंत आलो डायरेक्ट आपण मित्रांनो. या आंब्यावरती आला तर आम्हाला जवळजवळ 1.5 तास लागतो. समोर बाबा 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 बघू शकता मित्रांनो आंबे कसे आलेत. ए म्हण्या भेटतात का? बघू शकता आंब्याची मजाच वेगळी आहे मित्रांनो. हवा खूप सुटली त्यामुळे आंबे पडत आहे बा मण्याच्या हातात. जबरदस्त मन्या. अरे आंब्याकडे आलो आपण म्हणजे रेकॉर्ड झाली. अजून तो आंबा लांब आहे. नाही नाही यो पण आहे ना. अरे पण यो चालायला तर आम्हाला किती टाइम लागतो तिथून. शॉर्टकट आहे. चला चला बघू शकतो मित्रांनो हा शॉर्टकट होता आपला पहिले म्हणजे लॉंग कट एक प्रकारे. आणि आपण जो आलो हा शॉर्टकट मित्रांनी काढलाय तो. आणि आवर कुठे गेला
दाखवतो. आणि एकच मिनिट आहे का? बघू शकता हा टावर आहे ना, या टावरवर आपल्याला जायचे. हा टावरवाला म्हणजे आपण भीमाशंकरला पोचलो. हा चालतोय मित्रांनो, दमलो चालून. हवा काय आज जबरदस्त आहे बोलतो. नशिबाने कुठंतरी सुखरूप पोचू दे देवा भोलेनाथा. आपला झाडबीड पडून देऊ नकोस. बघू शकता जवळजवळ आपण पायथ्याशी पोचलो. तिथून जायचे कुठली त्या लेणीतून आपल्याला निघायचे. या गल्लीतनं आपल्याला म्हणजे हे 3 डोंगर आपल्याला पार करायचे. पार करायचं. हा एक, हा वरचा आणि तिसरा डोंगर तो टावर दाखवला तो. सो लास्ट एंड जबरदस्त असं ॲडव्हेंचर होणार आहे. दम लागलाय. माने दांडूक आता तोडून ठेवलाय. बघू शकता. ऊन पण झालंय. लेट झालो मित्रांनो, माझ्यामुळेच लेट झालो. सो बघू, व्हिडिओ लांब होईल मित्रांनो. तुम्हाला नेमके स्पॉट दाखवतो, कारण की 3-4 तास चालायला लागतात. जंगलात काय प्राणी बिणी दिसला तर आपण जरूर शूट करायचा प्रयत्न करू. शेकरू आपल्याला बघायला भेटला तर अतिशय आनंदाची गोष्ट होईल. त्यासाठी आपण एक दिवस आधी झालेलो आहे. बघू शकता. नाश्ता पाणी करूया इथं. हे झाड मोठा झाड नाही का सावरीचा, इथंच बसता. तुला स्टँड आहे हो का इथे? तुला खुर्ची ठेवल्या मी. बस इथं नाश्ता करून घेऊ. खुर्ची ठेवल्या तुला. हां चालेल. असं बघू शकता आंबे काढले. हा आहे आमचा दिन्या. फॉरेनर उर्फ फॉरेनर. हे काय आहे सॉस. आंबे दाखव सागर. हो आमचा कार्य. आणि कोरिओग्राफर आहे, डान्स बसूचा. हा भूषण. आणि हे बॉडीगार्ड आहे दोन. हे सब नाश्ता बिष्टा आता करून घेऊ मित्रांनो. या तुम्ही पण नाश्ता करायला. बघू शकता समोसे आणलेत आम्ही. तुम्हाला जो मस्त्याचा हॉटेल दाखवला तिथून घेतलेत. चहा आहे काय? चटणी ती चटणी. बघू शकता करवंदीचा पायथा, करवंदीच्या झाडाखाली येऊन बसतो सावलीत. आणि बरं डोंगर बघू शकता तुम्ही. हे 3 डोंगर आपल्याला चढायचे. इथंच फापू झाले. चढू आपण असते. सो या नाश्ता करायला. आता अशा प्रकारे नाश्ता झालाय आणि परत प्रवासाला सुरुवात. दूध पितो तो. सगळ्यांनी शॉर्ट घातलेले आहेत, कपडे बदललेत आणि मने एकदम ताजा तरतरीत नाश्ता करून झालाय फ्रेश. चला आता प्रवासाला सुरुवात. आपल्या पहिला डोंगर आता चढूया. पायथ्याशी लागलो. चला. हर हर महादेव. छत्रपती शिवाजी महाराज की. यांनी मासबीज घातलं सागर काय रे. ए यार त्याला येऊ दे ना. आता भावाचा रेडी झाला. सगळे बघा उन्हात डुकरा रे. काय पण व्हिडिओ एडिट करायला नका लावू रे. आपल्याला एडिट न करता टाकायचे. बघू शकता पाय उचला नाही त्या कांद्यावर. आमचा दुर्बाई आम्हाला एकदाच आमच्या जोडीला आला आता पहिल्यांदा. नाही ए अरे पण मला रस्त्यात नव्हता माहिती. मन्या मला बोलला चिकरवाळा. आमचा भाऊ आहे ना लाख मोला तर आता पहिल्यांदा जोडीला आला. ऐक ना मन्या, पण जबरदस्त शॉर्टकट काढलाय हो. अर्धा रस्ता वाचवलाय तुम्ही. पण तुला ए इथं गाडी कशी काय आली येते ना गाडी मोठी इथपर्यंत. रेकॉर्ड झाली. आता मित्रांनो बघू शकता आपण एक दिवस आधी आलोय, पण या दुसऱ्या दिवशी इथं खूप धार्मिक लोक येतात सेवा करण्यासाठी. खाऊ बिऊ म्हणजे असा फराळाचा पाणी बिणी वाटतात. तुम्हाला उद्या दाखविलंच येतं ना. बघू शकता ते गाडी आणले. फॉरेस्टरचा ऑफिस आहे, कार्यालय. एक ग्लुकोंडी लोकांच्या गैरसमज होईल. एक ग्लुकोंडी आणि आपल्या नशिबाने हा शेकरू प्राणी, राष्ट्रीय प्राणी हा आपल्याला बघायला भेटले. बघा कोणीतरी मूर्खपणा केला, कोणतरी दगडी बॅनरवर मारलेत. सुंदर असा प्राणी आहे. ही खारुताई असते एक मोठ्या प्रकारची. वन विभागचं ऑफिस. बघू शकता खडबाळ रस्ता आलेला आहे आणि इथे जपून चालायला लागते. ओके बॉस. उद्या तुम्हाला गर्दी बघायला भेटेल. येताना तुफान गर्दी असते मित्रांनो. लहान मुलं पण येतात. आता बघू शकता यांच्याकडे पण लहान मुली चालतात. ग्लुकोंडी घे. एक दिवस आधी आलोय. जंगल लागलंय आपल्याला. अजून आपण थोडा पण चाललो तरी दमलेलो आहे. तुम्हाला अर्ध्या स्पॉटवर आल्यावरती तुम्हाला दाखवतो मी. बघू शकता हे पण चालत महाशिवरात्रीला भीमाशंकरला. रोज गाड्या न फिरता ना आता चाला. हां आता तुमचा सगळा बॉयलर बाहेर निघल. आता कळल बाबा कोणच्यात किती एनर्जी आहे.
आंबे कसे आणल्यात आमच्या पण बॅग येते. पण हे बघ ना कसे आहेत. मला वाटलं स्ट्रॉबेरी सर घेते. चल बाबा. सो मन्याला फुल एनर्जी आहे. एनर्जी ड्रिंक घेतलं ना त्यांनी. मन्या इकडे बघ. गुलकोंडी ग्लुकॉन डी का? गुलकोंडी आपल्या संजय भाऊकडे. अच्छा. मागे मागे गुलकोंडी संजय भाऊकडे. नाही खर्च जास्त असतो तिला. हो चिता बी पिताय ग्लुकॉन डी. चढायचा काल लुमता. चढा. गाड्यांचा काय गाड्यांचा पण गाड्या घेऊन जाता तुम्ही हगाय जाता. चढा लेकावा का चढा. दमल्या उठती झाली हो. पंक्चर झाले. गाडी पंक्चर झाले. चला दमलं गडी. चला आपण पुढं. इथं नका चला. लावलाय. चला 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 चला. चला चला. अजून आपण 5% आलो. चला. गाड्या घेऊन जाता गाय. 50%. हे आमचा मोरक्या. हा गाड्या घेऊन गाय जाता. चला. हा धीरज बायको स्ट्रॉबेरी देणे काय. अरे फळ कुठला आहे? तो कुठला नाही आपल्याला बालकाचा. चलो चलो. देखो माकड आहे आपल्या तिथे. काय नाही रे पोरा स्लो झाली. लगीन वाहताने आपल्या पोरावर. चला चला पटापट. आता आमचा किती वेळ लावतो लगीन? एकदा झाला बस झाला. बाई माणूस म्हातारा वगैरे तोपर्यंत लगीन होतोच. चला. मग अजून करायचं आहे तुझं म्हणणं? हा जोरती करू. चला. अरे बायको 20 टक्के जेवणात. अरे बायको गेली माहेरी काम करी कुठं मरी. चला पोराव चला. स्टॉपचा खालचा आंबा म्हणजे आपण थोडा 5-10% आलेलो आहे. आणि यांनी मस्त अशी सुविधा ठेवली इथं जंगलामध्ये. कितीला खापे भाई? 15 ना. चला वातावरणाने आपल्याला थोडीशी सवलत दिलेली. ऊन कमी झालं, थोडा आबूट पडलेला आहे. देव आपल्या पाठीशी आहे. बघू शकता सुंदर असं जंगल. हा झाडाची डोली बघू शकता ही. तू मुरबाडला मी आले लागलोय. 1 2 3 4 5 6 7 अजून 2 जण याच्यात. भाई एक काम कर तोपर्यंत यांना दे एक. इथे मित्रांनो याल फिरायला तर लक्षात ठेवा इथे रेंज नाही आहे. त्यामुळे रोकडा पैसे घेऊन येत जा. कॅशची सुविधा ठेवत जा. गुगल पे शक्यतो इथं नाहीच चालत. वरती जा. वरती बाई टावर आहे का आपल्याला? हा वरती बाईच्या चालला तर चालेल नाही का? तसं गुगल आहे बघ. हे पण इथं थांबल्यात. हे पण तुम्ही पण भीमाशंकर चालत ना? हे दादा पण चालल्यात. बघू शकता छोटी मुलगी पण आहे त्यांची. पुढच्या वर्षी मी पण मुलीला आणेल माझ्या. आपले खाऊन झालेले आहेत आणि आता निघू. त्यांना पैसे देऊ आपण आणि निघू शकता तुम्ही. दगडाळ रस्ता, हवा टाईट. कोणी थायसा व्यायाम केला नसेल त्यांनी इथे येऊन एकदा गडचा आपला भीमाशंकर चढून उतरावा. काम फिट. स्पॉट मारायची गरज लागणार नाही. बघू शकता आमचा बुवा गॉगल काय काढी नाही. सो जबरदस्त असा वातावरण. सुंदर असं पक्ष्यांचा आवाज. कुठला पक्षाचा आवाज आहे मित्रांनो मला व्हिडिओमध्ये सांगा कमेंटमध्ये. तर पहिला डोंगर अर्धा झालेला आपला आणि हा पक्षी ओरडतोय. याचा आपल्याला व्हिडिओ काढायचा पण मित्रांनो काढायला भेटत नाही. हा पक्षी कुठला आहे कमेंटमध्ये जरूर सांगा. कुठल्या पक्षाचा आवाज आहे? कोण आला रे कोण आला. नका रे. काय बोला एन्जॉय करतात पोरं. आणि याच्यात सर्वात मोठा सहभाग आमच्या मन्याचा आहे. आपण स्टार्टिंगला काय लागेल आपल्याला? दगडी घाट. हा दगडी घाट आहे. सेकंडला काय लागेल? मुरम्या घाट. आणि थर्ड माती घाट. माती घाट. असे 3 घाट आपल्याला चढायचे. आता हे दगडी घाट आहे. तो आपण स्टार्टिंग सुरुवात केली. तो दगडी दगडी हा डेंजर आहे. स्लिपरी म्हणजे असा पावसाळ्यात इथं जबरदस्त असे धबधबे असतात. नाईस एकदम नाईस. व्हेरी नाईस लोकेशन. आणि इंग्लिश आता आपला इंग्लिश हा माणूस बोलतो इंग्लिशमध्ये काय बोलतात त्याला? हा व्हेरी गुड. हा कन्नडी भाषेत बोला तरी चालेल. पण हे फॉरेनला चुकून गेलते. हा का? कशी काय फॉरेनला गेलते ते? चुकून गेले ना. कशी काय? मस्त दगडी घाट आहे आणि खाली सगळी दरी आहे. तिथं नाही कुठं. जबरदस्त असा रस्ता आहे मित्रांनो. आणि घाट आता बघू शकता. पहिला डोंगर आपण जवळजवळ पूर्ण केलेला आहे. जवळजवळ पहिला डोंगर दगडी घाट आपला पूर्ण होईल आता थोड्याच वेळात. तुम्हाला मी स्पॉट दाखवतो दगडी घाट. बंद बंद.
हा दगडी घाटचा पहिला डोंगर आलेला आहे. हर हर महादेव असे आपल्याला 3 डोंगर करायचे. महादेव बघू शकता जंगली रस्ता आणि ही दरी अख्खी. वाट लागली जिंदगीची. नाही रे का नाही वाट लागली, सोन्यासारखा रस्ता आहे. बोले चला, चला, चला. इतना ऊपर क्यों बैठे? बघ किती सुंदर आहे. दिसत ठीक आहे त्या झाडावर बघ. बघू शकता तुम्ही आणि या लेण्या किती सुंदर दिसत आहेत. मधमाशीचे पोळे बघू शकता तुम्ही. लेण्याद्रीच्या हा आपण चढलो पहिला, अजून या डोंगरावर चढलो तर आपला डोंगर पूर्ण होईल. अजून पहिला डोंगर पण नाही झाला. सह्याद्रीच्या लेण्या खूप सुंदर आहेत ते. आणि या पर्वतरांगा सह्याद्रीच्या बघू शकता तुम्ही. खूप सुंदर आहेत. आपण आलो एकदम जमिनीवरनं. बघू शकता एक डोंगर म्हणजे अर्धा पाऊण चढलोय. या गल्लीतनं आलो आपण. दरी दरीने आले अजून खूप वरती खूप दिसतीलच. सुनिसर्गरम्य असं वातावरण आहे मित्रांनो. चढायला दम लागतो पण मित्रांनो वर आल्यावर जो सुख आहे तो शब्दामध्ये बोलू शकत नाही मी. चला रे आता 2 डोंगराच्या मध्ये पावसाळ्यामध्ये इथं जबरदस्त असं व्यू असतो ना, असं धबधबा आणि पाणी जोरदार वाहतो. बघू शकता मोठी मोठी झाडं. इथे पण आहे. आपण हे आता त्या काळात काही दम लागलेला आहे. काय नव्हता. डोंगरांच्या मध्ये आलेलो आहे. बघू शकता नाईस. चलो जबरदस्त असा व्ह्यू 2 डोंगराच्या मध्ये आहे मित्रांनो. आपण ही दरी सगळी बघू शकता. ही वर चढायची आपल्याला पूर्ण, तेव्हा एक घाट संपेल. आणि पावसाळ्यात नजारा या दगडी घाट में बघू शकता. हा स्पॉट आहे आपला. ते बसू वरती, ती दगड आहे आपली, त्या दगडीवर बसू. अच्छा ही दगड आहे. हा आहे का? तो आलो शेवटी इकडे जातो. ही दगडी कोरून ठेवलेली आपली मापातली दगड. अर्धा चढलो आपण. रिलॅक्स. सो पार्टी टाइम. बघू शकता मित्रांनो. भावाने कॅमेरा पकडला होता आपला. हे बा ही आपली निशाणी कोरून ठेवली मित्रांनी. इथे आपण रिलॅक्ससाठी बसतो. बघू शकता ही सावली. आनंद म्हणजे निसर्गाचा खरा आनंद घ्यायचे तर पायी यात्रा एकदा जरूर करा भीमाशंकर मित्रांनो. आपण बलिवऱ्यापासून कुठल्या वाडीपासून आलो दादा? वाडी कुठली? आपण आलो ती शॉर्टकट ती भुताची झाली. भुताची जाळी बोलतात त्याला. आणि ती वाडी कुठली? चापाची वाडी. चापाच्या वाडीच्या इथून भुताच्या जाळीच्या इथून आपण आलोय. आपण पहिल्यांदाच या मार्गाने आलो मित्रांनो. आणि त्यामुळे आपला भरपूर रस्ता वाचलेला आहे. आणि खाली मित्र आपले दम लागलाय. खाली आपले अर्धे मित्र बसलेत. सो आपण आता रिलॅक्स करू थोडा. अर्धी राहिलेली गँग खालची पण ती पण आले. अरे वा किसन डोंगरे एक फोटो काढतो. सो बघू शकता आता शूटिंग चालली फोटोग्राफी इथे. सगळे बसलोय आपण आपल्या दगडीजवळ. किसन डोंगरे लाईव्ह. या स्पॉटवर आपल्याला जायचं होतं मित्रांनो. मी पण येईल. चल ये म्हणे पटकन. थोडा अजून वर जातो. काय डोक्यामध्ये आमचं नाही जाऊ शकत. आज आपला मस्त बरा झालेला आता. लवकरच आपल्या माशांचे पण व्हिडिओ येतील. तोपर्यंत हा व्हिडिओ सबस्क्राईब करा, चॅनलला लाईक करा. आणि वरती पोहोचल्यावरती तुम्हाला जबरदस्त आपल्या भोजनाचं दर्शन दाखवतो. सांभाळ. तो बघ कुठे. हर हर महादेव छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. जय भवानी. जय शिवाजी. हर हर महादेव. वरती जाऊन दर्दीच्या वरच्या. कुठं वर? नको नको. एक काम कर पहिले तुझा सो बघू शकता. बम बम. बोलोय बोलोय. बघू शकता कपारी मार्ग. दगड टेकून जायचे आपल्याला. अजून काढायचे. जबरदस्त व्ह्यू. काळोख सावलीचा. वाव. अरे अरे महादेव बघू शकता. वेलींचा बघू शकता. जनावर मेलेलं आहे. बिबटे बिबटेने शिकार केली असेल मित्रांनो.
बघू शकता. असं त्याच्या आत्महत्येला सांगते लाग बघ. चला मी ओळखलाच नाही, लांबून बोलत दिसतो ओळखीचा. हा ओळखला ना, बस का आता जवळ आल्यावर ओळखला. नाकातून काढलं नाकातून. म्हणा नाकातून काढ. आणि व्हिडिओ टाकीला तुझी सिगरेटची. धूम्रपान निषेध आहे मित्रांनो. मी काय बोलतो थोडा मी उचलतो. ए बुधाची काढ्या आला, ए बुधाची काढ्या मी आला. थोडा उचलतो का? काड्या घुसव ये काढी घे. दुरकाड ना. काय बाबा नाकात दूर कर. एक दुरकाड. कसा कोंडल भाऊ PhD केले आपण. चला धूम्रपान करू नका. धूम्र आता मुरमे घाट लागलेलं आहे. पहिला घाट पार केला आपण, दगडी घाट. आणि सर्वात पुढं आम्ही दोघं थकलेलो. चलो चलते आगे. अर्धा घाट झाला आपला. सामीन आंब्याचं झाड. इथे सगळे आराम करतात लोक. हा उमरा झाड बघू शकता, खूप 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 जुना आहे. सो दाखवू शकतो मी, पण जरा झाडी चपून काटे कुठे ते कारण असे बघू शकता तुम्ही काटे. हा खूप पुरातन काळचा उंबर आहे मित्रांनो. याच्यावर पहिले शेकरूचा घरटा होता, बघू शकता तुम्ही. कपोकळ झाला आता. खूप जुना उमरा झाड आहे, शेकडो वर्ष पहिलेचा. जबरदस्त. एक आपली मंडळी इथं आराम करते. ए झाडाला किती वर्ष आले असतील तरी? आपण चला पाणी आणला. मला काय माहिती रस्ता कुठे चला मला माहिती आहे ना. माहिती आहे का? चल चल ना मग. इथं पाण्याचा शोध आहे काहीतरी, बघूया. ए, चला ना हे पाणी आहे का इथं? खाली बॉटल घ्या. सो बघू शकता ते घेतलं पाणी घ्यायला. आपण मरत आराम करू. ऊन लागायला लागला कारण की खूप थकलोय. व्हिडिओ बनवायच्या नादात जरा मागे राहून राहून निसर्गाचा जरा आनंद घेऊ. बघू शकता सुंदर असा जंगलात आंब्या झाड आहेत मोठी मोठी. ही खूप जुनी जुनी झाड आहेत मित्रांनो. आणि अर्धा आपण घाट चढलेलो आहे, म्हणजे दुसरी तिसऱ्या टेकडीवर चढायचं अजून वरती. लोक भाकरी खातात. मित्रांनो या जेवायला मस्त चपाती, मटारची भाजी, शेंगदाण्याची चटणी, मेथी, सगळ्यांनी मस्त भाजी आणल्यात. दाखवू सगळ्यांना. सगळे मस्त जेवायला बसलोय. जवळजवळ पोचलेलो आपण. मस्ती नको सगळ्यांनी घे. असते घे ना, स्लो घे ना, वरून घे. तिकडे दाखव. So, या जेवायला आता थोड्याच वेळात आपण पोचू डायरेक्ट वरती दर्शनाला. शकता हा मुरमी घाट आणि एकदम रिस्की आहे. बघू शकता खाली पडला हा एकदम स्लिप. का डायरेक्ट दरी. हा एकदम सांभाळून चालायला लागते. नको बाई. नको रे नको म्हणे. मस्त आले देवाच्या कृपेने. सुखरूप जायचे. शॉर्टकट नको आहे आपल्याला. सो पाहून आलो जवळ आपण. तर एक डोंगर चढलो का डायरेक्ट भीमाशंकरवर. बघू शकता सुंदर असा रस्ता आहे. बोले कॉर्नर तर वानर वाटतात मोठे. दिसत नाही कुठं लपल्यात. दाट जंगल. शेकरू दिसायचे चान्स आहेत. शेकरूसाठी लवकर यायला लागेल मित्रांनो. सो बघू शकता मस्त घनदाट झाड. आपण थोडा मागं थांबलो तो पाण्याच्या शोधात. अपाट मोठी वृक्ष आहेत मित्रांनो. वेली बघू शकता. या धीरजाने माझी बाटली चोरली पाण्याची. 4 बाटल्यात तर तू नुसता पिल्लास गपचूप. नाही या धीरजाने चोरली. दारू मध्ये आठवड्याला काढता म्हणून धीरजाने पाणी दिला. अटॅक काय आलता? अटॅक आलता. सो बघू शकता व्ह्यू. जवळजवळ चढलो आपण. या कड्याला पोचलोय. बघू शकता 10-15 मिनिटात पोचू. आणि हा नजारा बघू शकता. त्या दरीतनं आपण आलोय. या कापारीतनं वर चढून. अरे पाणी करून करून मारायला आलो. ये जबरदस्त. खाली ही वस्ती दिसते आपल्याला थोडी. ती माकडं लय लांब राहिली. अरे तिकडून आलो आपण. चिल्ड एकदम.
4 तास लागलेत आपल्याला याला. पडला की काम 25. डायरेक्ट आलो तसा परत रिटर्न गोटू खड्डा. सो बघू शकता फायनली आपण पोचलो. आपले मित्र वाट बघतात. बघू शकता माकड भेटला आपल्याला. थांब बाजूला. गोंगाटामध्ये माकडं भेटत नव्हती. त्याला तो पाळणार नाही. नाही पडणार. ए ये इकडे त्याला या लास्ट आहे तो. या तोंडात काहीतरी ठेवलं त्यांनी. त्याला पण माहिती आहे फोटो काढताय त्याच्यामुळे चांगली म्हणते आपण. चणे टाक ना त्याला. किती कचरा पिशवी गेले इथं. प्लीज यार फिरायला याल तर तुम्ही कचरा न करू. सो आपण चणे देऊ. भाऊ तुझा त्याला गाठ झाले बघ. हा, यो यो गाठ नाही झाले. जवळ जवळ दे जवळ दे जवळ दे घे. काय नाही करणार तुझे. जवळ गेला तो हातात गेला. हा मग तुला हूं करायला म्हणजे जाणार पण नाही. दे ना पुढं दे ना. दे ना आता. हा पल नाही नाही मारणार नाही मारणार घे. हा, घे का. तुझा हूं काढेल गप्पच नाही चणत ठेवलं ते कॅन्सर नाही गोल गोल दिसतं का त्याच्या आतमध्ये. अरे नाही ते गालामध्ये ठेवतात काय खायचं ते बघ असेल ना ते. किती चणच गोल गोल. दे दे दे. सगळे जाऊ बाकी त्यांना कोण नको नको राहू दे. बाकी कुठे आहेत? या इथं आहेत ना बघ. ए बाप दादा ऐक ना पिशवी नको देऊ रे. मग त्याला मी काय करू चावला त्याला. मी काय रस्ता आहे कुठून येऊ का यो आता इकडे निघूया इकडे. इकडून इकडून यो का इकडे. हा इकडे पिशवी नव्हती द्यायला पाहिजे रे. नाही तो बरोबर खाईल. हुशार आहे तो. तो का पिशवी खाईल. तो बघ आता. तो बघ. अरे या बघ कुठं होता रे बाबा तू. किती अरे यांना मला दिसलीच नाहीये. बाबा बाबा हे बघ कशी आली सगळी जमा झाली. मगापासून एक नव्हता. हे बघू शकता सगळी सैन्य जमा झालेली आहे. ते चणे त्याने खाल्ला तुला. हे मोठं ए, जवळचं घे मी ना काय हे काय बोलतो, जवळ. मगाचं खाऊ दे ना कल्प्या ते अर्धा राहिला तो. बसल्यात कशी बोसा खात्यात. भावा बघू शकता इकडे कचरा करतात ते लोक. काळा कचरा नाही टाकतात जनावरांना त्रास होतो याच्याने. सो फायनली आपण पोचलो. ते यात्रा लागलेली आहे. लिंबू सरबत का. नको नंतर. बघू शकता उद्या यात्रा भरेल जोरदार. इथं पोचलो आपण बस स्टँड भीमाशंकरचा. स्टॉल बिल आहे तिथं. आता टेन्शन नाही. पाणी पिणी सगळ्या गोष्टी आपल्याला पाहिजे ते विकत भेटू शकतात तिथं. देवळाजवळ आलो आहे. देवळाचा हा मंदिर गेट. आपण इथं जाऊ जरा शकता. एंट्रीला आलो आहे आपण आणि रूमसाठी आपण आतमध्ये चाललो आता. मस्तपैकी आंघोळ विंघोळ करूया आणि रात्री घेऊया दर्शन. बघू शकता इथे मस्त स्टॉल आहेत सगळे खाऊचे खेळण्यांचे. प्रसादाचे. देवळाजवळ आलोय. आता गर्दी नाही पण रात्री उभा राहायला जागा नसणार इथं. एवढी रांग असणार. आपण 11ला दर्शन लागू. 12 वाजेवर दर्शन होतील आपलं. बघू शकता. आता रूमच्या शोधात. रूमची काहीच भाव आहे इथे. 8,500 रुपये बोलले रूम मित्रांनो. बघूया कसं काय आहे विषय. कुठे आहे का रूम भेटलेले. एकदम कॉस्ट आहे तिथं. 4,000 रुपये रूम आहे. 9 माणसं फ्रेश होऊ पटापट. आंघोळ फ्रेश होऊन जाऊ. आणि तिथून आल्यावरती भीमाशंकर देवळाचे दर्शन घेऊ शकता. मस्त फ्रेश झालोय. दर्शन घेऊ. रात्री खूप गर्दी होईल. उद्या तर उभा राहायला जागा नसणार. चला दर्शनला भोलेनाथाच्या. चिल्लूबा कसं बसले म्हणजे जय भोले. हर हर महादेव. बघू शकता
12 ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग आहे. बोर्डवलेला आहे मोबाईल वापरण्यास सक्त मनाई आहे, त्यामुळे आपण काही शूटिंग काढू शकत नाही आणि तुम्हाला दर्शन काय दाखवू शकत नाही लाईव्ह. सॉरी मित्रांनो, बाहेरूनच तुम्हाला दर्शन दाखवता येईल आतमध्ये दाखवता नाही येणार. बघू शकता कसं सजवलं आहे, एकच नंबर. हे पालखी गपचूप मी काढतोय शूटिंग. मेन एंट्री मित्रांनो, कसा बसा व्हिडिओ आपण काढलेला आहे. आतमध्ये फोटोसाठी एंट्री नाही आहे. इथे बघू शकता आव्हान चाललेलं आहे, अभिषेक चाललेला आहे. फोटोसाठी एंट्री नाही, व्हिडिओसाठी एंट्री नाही. कसा बसा आपण काढलेला आहे आणि देऊळ पूर्णपणे चेंज झालं आहे. त्याचे डेव्हलपमेंट मस्त केलेली आहे. मांडव टाकल्यामुळे आपल्याला पूर्ण व्हिडिओ काढता नाही. सुंदर असे आपले दर्शन झालेले. आता 12 वर्षानंतर एवढी गर्दी होईल का उभा राहायला जागा राहणार नाही. सो आपण आता जाऊया अंजनी ताळ्यावरती. हनुमान जन्म आहे तिथे, जाऊया आणि सुंदर असं तिथं पण दर्शन घेऊया. सो व्हिडिओ कंटिन्यू करूया लास्टपर्यंत व्हिडिओ. प्राचीन मंदिर आहे आणि मित्रांनो बघू शकता इथं जवळच कुंड आहे. गौमुख. कुठला कुंड? गौमुख. गौमुख. सौतीर्थकुंड. हां, सौतीर्थकुंड. सौतीर्थकुंड. 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आहे, ऐतिहासिक. जय भोलेनाथ. आता इथून थोडं बाहेर निघूया आपण. दर्शन झालेत मित्रांनो आपले, बघू शकता. कंदमूळ. रामाचा फळ कंदमूळ. आता जाऊया आपण अंजनी तलाव. हनुमानाचे दर्शन घेऊ, अंजनी मातेचे दर्शन घेऊ. काळोख व्हायच्या आधी जाऊ देता नाही तिथं काळोख होतो आणि तो जरा जंगल झोन आहे, बघू शकता तुम्ही. फॉरेस्ट एरिया आहे, इथून एंट्री आहे त्याच्यासाठी. ते देवळाच्या जस्ट एंट्रीच्या बाजूनी फॉरेस्ट एरिया. इथे पण बाजार लागतो, बघू शकता. औषधी वनस्पती, कलिंगड खाण्याचे पदार्थ. माने दुकान काय लावलंय? हे काय आपलं द्राक्ष, काट्या, जडीबुटी. व्हिडिओ जरा शॉर्टकटमध्येच बनवतोय कारण की पटकन काळं होईल आपल्याला तिथं जायचे. आणि मंदिराच्या इथं आपल्याला प्रसादाचे सगळे साहित्य भेटतात. औषधे जास्त दुकान आहे तिथं. विश्रामासाठी असते. हां, इथे विश्राम करू शकता. सेफ्टी झोन रात्री ते बघू शकता. वन परिक्षेत्र अधिकारी भीमाशंकर अभयारण्य. शेकरू आणि बिबट्या. आणीकडे कान दुखतो इकडे. हे येता ना घेऊ रे मन्या, चला टाइमपास नको ना. बघू शकता सुंदर असा बाजार भरतो. आपल्याला काळी चवळी पण घ्यायचे, ते बघू येताना आपण. सो मस्त मार्केट भरतो, बघू शकता. खेळणी बिळणी, चपली, तिकडे चवळी, मटकी, कटान सगळा भेटते. बांगड्यावाले भरपूर असा यात्रा बाजार भरतो, बघू शकता. सो सकाळी निघताना पण तुम्हाला दाखविलंच मी. तर आता पहिले दर्शन करून आपण हनुमंताचे. बघू शकता बुट चपला. आमच्या येताना बरेच जणांचे चपला बुट तुटल्यात, तर बघू आता. झोपडी उपडीत पण स्टे करतात, लांबून येतात, ते बघू शकता. दाखवतो सगळी. इथे जेवण बिवून इथेच करतात रात्री. आपण रूम घेतला नाही तर आपण पण आलो असतो. टेंट आणला असतो, इथं आलो असतो आपण. बघू शकता हे बा, लाकडं बिकडं जमा करून स्टे करतात सगळे बा. हे फॉरेस्ट का एरिया आहे सगळा, बघू शकता. हे काका बिका लोक बघू शकता. टेंट पण आणले लोकांनी. आपला पण टेंट आपण आणणार होतो, जाऊ दे. बरेच लोक आता
हा फॉरेस्ट एरिया आहे सगळा. बघू शकता तो 4,000चा घेतलाय मी, तो 2,000 स्टार्ट आहेत. बघू शकता निसर्ग वरदान जीवांचे अभयारण्य स्थान, भगवंताचे अधिष्ठान. बघू शकता वन खात्यावाल्यांनी मस्त मस्त प्राण्यांचे स्टॅच्यूज बनवले आहेत. सुंदर असा गार्डन बनवलेला आहे, बघण्यासारखं आहे गार्डन. शेकरू, सुंदर सुंदर पक्षी, सुंदर सुंदर प्राण्यांचे भरपूर स्टॅच्यूज आहेत. खेळण्यासाठी जागा लहान मुलांना, पण अजून एंट्री दिलेली नाही आतमध्ये. एंट्री चालू होईल. नंदी आहे, शिंग बघू शकता, जबरदस्त गोशाळा ही बघू शकता. बघू शकता हे हारूड पक्षी असतात असे ओरिजिनल मध्ये, यांनी आर्टिफिशियल बनवलेले आहेत. जबरदस्त असा फॉरेस्टवाल्यांनी करून ठेवलाय. बघू शकता काय काय प्राणी आहेत. इथं बघू शकता, इथं कान लावला तर देवळातला आवाज येतो. नदीचा आवाज येतो. पाणी आणि ते हे का हे रस्त्यात कशासाठी? अरे बाबा बरंच ना, हो बरंच ना. कुठे इथं थांबलाय? बरं बरं, मित्र भेटला आपला. चला आलोच, चला निघू पटकन. काळोख होईल, काळोख झालाय, पटकन आलो. हे नागपडी एरिया आहे, नागपणी. चला पटापट देवळात. घनदाट जंगल आहे, जबरदस्त असा व्ह्यू. आणि डोंगराच्या मधोमध देऊळ आहे. अंजनी तलाव बोलतात इथे, आणि अंजनी मातेचा देऊळ आहे, आणि हनुमंताची बालमूर्ती आहे. हा अंजनी तलाव. इथे पहिले गर्दी अजिबात नसायची मित्रांनो, तर आता इथे पण आता गर्दी व्हायला लागली. तर कंस्ट्रक्शन काय नव्हतं, झोपड्या होत्या छोट्या छोट्या, सुंदर असं वाटत. इथे पण कंस्ट्रक्शन आता झालंय. ते बाबा लोकांच्या झोपड्या होत्या. बघू शकता जेवण बिवण करता येतं. चिंटू, पिंटू आणि हा तलाव. मेन देऊळ आपलं माग आहे, बघू शकता. तलाव आहे, 5 पांडव आहेत इथे उभे. 2 3 4 आणि झाडाजवळ घेतो 5 पांडवांमध्ये शंकराचं देऊळ आहे, शंकराची मूर्ती. बघू शकता. ह्या पाण्यात आंघोळ केली का चालून आल्यावर अख्खा थकवा दूर होतो. विचार करू शकता एवढ्या पाण्यात मासे कसे काय आले असतील एवढ्या उंचावरती. हनुमंताचे दर्शन घेऊया. आणि या देवळाच्या मागे आपला अंजनी मातेचा आणि हनुमंताचा जन्म आहे, तो देऊळ आहे. जय बजरंगबली, महावीर विक्रम बजरंगबली की जय. हे काळोखाच्यात आपल्याला जे मेन मंदिर आहे जंगलात आतमध्ये, अजून अंजनी मातेचं मंदिर. मागच्या टायमाला आलतो, आपल्याला तर वाईन स्नेक दिसला होता, म्हणजे रुकय नाही सॉरी, हरणटोळ. आता काळोख झालाय. आता बघू, तर झाडं जवळजवळ असल्यावरतीच ते साप दिसतात. बघू शकता. हा गुप्त ठिकाणी मित्रांनो, हा मंदिर क्वचितच लोकांना माहिती आहे. पवित्र स्थान. या जंगलामध्ये खूप जुना मंदिर आहे. येथे पवित्र पाळावे आले तर. जबरदस्त असा जंगलामध्ये तो मंदिर आहे मित्रांनो. आता तो बांधलाय वाटतं, त्याला पण बनवलाय. नाही तर जंगलाचा झाडाखाली जुना मंदिर होता एकदम अंजनी मातेचा. आपण भीमाशंकरला आलो का इथं आवर्जून यावे दर्शन घेण्यासाठी. पवित्र ठिकाणी एकदम असं एक वेगळंच चैतन्य वाटते मित्रांनो इथं. आणि आपलं पवित्र पाळावे, आंघोळ विंघोळ करून यावं. सो बजरंगबली बघू शकता. जय बजरंगबली, जय मित्रांनो काळ
काळोख झालेलं आहे. आपण अंजनी मातेच्या देवळात आलो आहे. बाल हनुमंताची मूर्ती पण आहे. इथे आल्यावरती आपण पूजा करतो दरवर्षी. तर लॉकडाऊन नंतर 5 वर्षांनी आपण आलेलो आहे. सुंदर प्रकारे आपले दर्शन झाले. शिवलिंगाचे पण दर्शन झाले भीमाशंकरला येऊन, आणि हनुमंतांचे पण दर्शन झाले. अशा प्रकारे आपले सुंदरसे दर्शन झालेत. बॅटरी लो. हां, बॅटरी लो. सुंदर प्रकारे आपले दर्शन झाले आहेत. देवाच्या कृपेने सुखरूप इथपर्यंत आलेलो आहे. आणि आता उद्या सकाळी आपण पायी जाताना पण तुम्हाला व्ह्यूज दाखवू. पालखी निघाले. बघू शकता सकाळी उठलोय 7:30 पावणे जाता. गर्दी बघू शकता. काल काही नव्हती, पटकन दर्शन करून घेतलं. जबरदस्त लाईन आहे. लाईन बघू शकता. दरवाजा गेट पासून जी लाईन. मित्रांनो, आपण तुम्हाला जो खालून टावर दाखवला जिथं बाईक लावली तिथून, तो हाच टावर बघू शकता. हाच टावर तो तुम्हाला खालून दाखवला आपण बाईक लावलेला तिथून. देवीच्या देवळाच्या बाजूला आहे. त्या साईडने आपण खालून उतरलो. परत उतरायचे आपल्याला, म्हणजे वरून चढलो इथूनच उतरायचे आपल्याला. बरी झाली आपण, काय रे बरी झाली बोललो. काल रात्री दर्शन घेतलं. आज गर्दी बघितली का? बस स्टँड पासून, स्टँड पासून गर्दी. आज स्टँड पासून रांग घेतली डायरेक्ट देवळापर्यंत. बघू शकता आपण रूम मधून निघालो. या मन्याने रूम घेतली अशी देवळाच्या कडेला. म्हणजे काय घ्यायला जायचं असेल तर स्टँड पासून देवळापासून तोच फेरा होतो 2 किलोमीटर. जाऊन पाय दुखतात, पण मजा आली, एन्जॉय आली. आता तुम्हाला उतरताना व्हिडिओ दाखवतो. टावरवर तुम्हाला दाखवला. पण याच्यामुळे एक विषय असा झाला का रात्री दर्शन घेतले ते सोयीचे ठरले. कारण की आता जी स्टँडपासून जी रांग आहे ती डायरेक्ट देवळापर्यंत, आणि दर्शन पण भेटत नाही. 1 सेकंदाच्यात बाहेर हाकायला ठरलं. सो बघू आता पुढं. उतरताना गर्दी जबरदस्त अशी गर्दी आहे उतरताना. चढलो तेव्हा काहीच गर्दी नव्हती. सो त्यामुळे आपला टाइम लागतोय. बाबा, देशवासियों को महाशिवरात्रि की हार्दिक शुभकामनाएं. हैप्पी महाशिवरात्रि. हर हर महादेव. हर हर महादेव. जय भोले. देशवासियों को महाशिवरात्रि की हार्दिक शुभकामनाएं. हैप्पी महा 26 फरवरी दिन बुधवार. आप सभी देशवासियों को महाशिवरात्रि की हार्दिक शुभकामनाएं. हैप्पी महाशिवरात्रि. हर हर महादेव. 26 फरवरी दिन बुधवार. आप सभी देशवासियों को महाशिवरात्रि की हार्दिक शुभकामनाएं. मित्रांनो, उतरता आम्ही बरीच केळीची सालं बिलं रस्त्यातनं खालून फेकल्यात. हे बघू शकता तुम्ही. हे डिश हे फुकट नाश्ता वाटतायत. ते बिचारे चांगली सोय करतात यात्रेकरूंसाठी, भाविकांसाठी जे दर्शनासाठी चालल्यात. पण आपण त्याचा गैरफायदा घेऊ नका. त्या वाट्या, डिश, खाल्लेली केळीची सालं साईडला टाका. येणार जाणार घसरू पडू शकतो. बघू शकता ही पोरं बघा सगळी साईडला काढतात. आणि हे बघू शकता असा कचरा तुम्ही करू नका रस्त्यात कृपया. हे प्लॅस्टिकच्या पिशव्या जनावरं पिशवी सकट खाऊ खातात आपण टाकलेला, आणि त्यामुळे ते मरू शकतात. पिशवी काय त्यांना पचत नाही. कृपया काळजी घ्या पर्यावरणाची आणि निसर्गाची. बघू शकता हे कचरा कसा करून ठेवलाय. सेवा हे साईडला टाकत जा प्लीज. तर आपला यांची दरवर्षी सोय असते यात्रिकांसाठी. केळी, खजूर बिजूर देतात आणि पाणी. पुण्याचं काम करतात. बघू शकता इथं पण सेवा करतात. घेतलं आता घरीच जायची. बघू शकता काल आपण आलो या स्पॉटवरनं. आज महाशिवरात्री आपण 1 दिवस आधी आलो. गाड्या बघू शकता. या गाड्या लावल्यात खरं यांनी, पण कुठे बनवा लागला तर अख्ख्या गाड्यांचा कोच्चा होऊन जाईल. सेफ्टी ठिकाणी गाड्या लावायच्या. आपण त्या बंगल्याजवळ लावल्यात गाड्या. सो जवळजवळ पोचलो आपण. 1 मिनिटात तिथं पोचलो. गाड्या बघाच किती आहेत. या आपण फक्त आपल्या 3च गाड्या होत्या काल. बघू शकता आलो आपण आपल्या स्पॉटवरती. तर इथून येऊ घरी. बघू शकता सगळ्याचे चेहरे गलपटलो चालून. म्हण्या अख्खी गँग आलेली. आज पार्किंग नुसता खताडा गाड्यांचा. बघू शकता एवढा बडा डोंगर सोडवला. आणि हाच तो आपला टावर. तुम्हाला तो दाखवला तो कुठं दिसतो रे? काळोखात दिसतच नाही. हाच टावर तो. हाच टावर देवीच्या देवळाजवळचा तुम्हाला दाखवला तो. 3 डोंगर सोडून आपण आलेलो आहे. सो मित्रांनो, सुखरूप देवाचे दर्शन झाल्यात. सुखरूप परत रिटर्न आलेलो आहे. कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये जरूर सांगा. आणि तुम्ही पण एकदा प्रवास करा पायी. भीमाशंकर यात्रा खूप मजा येते. ट्रॅकिंगची मजा घ्यायची असेल तर एकदा येऊनच बघा मित्रांनो. व्हिडिओ पूर्ण बघल्याबद्दल धन्यवाद. असेच पुन्हा आपण नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत जाऊ. भरपूर थकलो त्यामुळे डायलॉग पण परत येत आहे.
सो व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओ. परत व्हिडिओ बघत राहा, एन्जॉय करतो. बाय बाय, टेक केअर. महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. हर हर महादेव.